नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। त्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला असून मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर चक्काजाम करण्याचा इशारा दिला आहे। मागण्या मान्य न झाल्यास शनिवारी राज्यभर चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आलाय, ज्यामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। लग्नाच्या अवघ्या 17व्या दिवशी पत्नीने पतीची कुऱ्हाडीने हत्या केली। अनिल लोखंडे याला का मारले यामागचं कारण आता समोर आलंय। राधिकाला जन्मापासूनच गर्भपिशवी नव्हती, ही गोष्ट अनिललाही माहिती होती। त्याने शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली, मात्र राधिका नकार देऊ लागली। पण अनिल शरीर संबंध ठेवणार याची भीती तिला वाटू लागली। या भीतीतूनच तिने पतीची हत्या केली आहे। जळगाव जिल्ह्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। वादळामुळे अनेक घरांचे आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय। वीज पडून आणि झाड कोसळून लोकांचा मृत्यू झालाय। सोशल मीडियावर जुळलेल्या प्रेमासाठी बांगलादेशी तरुणीने 5 ते 6 वेळा अनधिकृतरित्या बांगलादेशातून भारतात प्रवेश केलाय। त्यासाठी तिने अनुक्रमे 5, 8, 10, 12 आणि 18,000 खर्च केल्याची धक्कादायक माहिती चौकशीत उघड झाली आहे। बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश करून मुंबई व नाशिक गाठणाऱ्या तरुणीसह तिच्या नाशिकमधील प्रियकराविरुद्ध ठगबाजी, अपराध्याला सहाय्य देण्यासह पारपत्र नियम 1950 चे कलम 3 व 6 अन्वये मुंबई नाका पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सरकार दखल घेणार नसेल तर सरकारला हे महागात पडेल। मतदान मिळाल्यावर मात्र विसर पडणे हे चुकीचे आहे। तिन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यांमध्ये कर्जमाफीचा उल्लेख आहे। मंत्र्यांना बाहेर देशात घेऊन जाण्यासाठी पैसे आहेत, आयपॅड घ्यायला पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत। जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात वातावरण आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिलाय। कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नांच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा 5वा दिवस आहे। दरम्यान बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे। पण ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। पिंपरी चिंचवड शहरात प्रसिद्ध विवाह संकेतस्थळावरून एका महिलेची तब्बल 3,78,78,000 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लग्नाचे आमिष दाखवून ही फसवणूक करणाऱ्या रणजित मुन्नालाल यादव, सिकंदर मुन्ना खान आणि बबलू रघुवीर यादव यांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी दिल्ली हरियाणा सीमेवरून अटक केली आहे। अंबरनाथ रेल्वे स्थानकावर एक मोठी दुर्घटना होता टळली। लोकल पकडण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्म आणि रुळांमधील अंतर लक्षात न आल्याने प्रवासी थेट रुळांवर कोसळला, परंतु सुरक्षा जवान आणि इतर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले। मुंबई महापालिकेचे कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने अंध आहेत। प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ते रेल्वे रुळावर पडले होते। राज्यातील 10,000 शेतकऱ्यांच्या शेतात AI तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येणार आहे। हे तंत्रज्ञान शेतीसाठी गेम चेंजर ठरेल। त्यातून कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल। राज्य सरकारने 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व राज्यातील सहकारी साखर कारखानेही मदत करणार असल्याची माहिती देशाचे माजी कृषी मंत्री तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली। सिंधुदुर्ग जिल्हा वन विभागाने दुर्मिळ वनस्पती आणि झाडांच्या संवर्धन व रोपवनाला प्राधान्य दिले आहे। याचाच एक भाग म्हणून चौकुळ येथील वन जंगलात येत्या ऑगस्ट महिन्यात बहुमोल औषधी वनस्पती सप्तरंगीच्या सुमारे 1,000 रोपांचे रोपण केले जाईल, अशी माहिती उपवन संरक्षक नवल किशोर रेड्डी यांनी दिली। देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाची आठवण व प्रेरणा कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी अहिल्यानगर शहरात उभारलेले शहीद स्मारक एक पवित्र स्थान ठरेल, असे प्रतिपादन मेजर जनरल विक्रम वर्मा यांनी केले। शहरातील सैनिक लॉन येथील शहीद स्मारकाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते। लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे तत्काल आरक्षण केवळ आधार प्रमाणित वापरकर्त्यांनाच करता येणार आहे। 1 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार असून 15 तारखेपासून आधार आधारित OTP प्रमाणीकरणही अनिवार्य असेल। तसेच तत्काळ तिकिटे काढण्यास सुरुवात झाल्यानंतर ती 30 मिनिटांच्या कालावधीपर्यंत आरक्षित होणार नाहीत। नागपूर शहरात मार्चमध्ये झालेल्या दंगलीत नुकसान झालेल्या वाहनांच्या मालकांना प्रशासनाकडून अद्याप भरपाई मिळाली नाही।
3 महिने उलटूनही त्यांना सरकारी विभागांच्या फेऱ्या माराव्या लागतात। पोलीस आणि प्रशासनाने भरपाईची रक्कम निश्चित केल्यानंतरही ती देण्यास एवढा विलंब का होतोय असं त्यांचं म्हणणं आहे। महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कर्मभूमीत दारूबंदीचा बार फुसका ठरलाय। दारूबंदी नावालाच उरली असून वर्धा जिल्ह्यात थेट मध्य प्रदेशातून दारूची खेप जिल्ह्यात येत आहे। शासनाने महसूल वाढीसाठी राज्यात दारू विक्रीचे परवाने दिले, बियर शॉपींना परवानगी दिली। वर्धा जिल्ह्यातही शेत, नदी, नाले, गाव आदी ठिकाणी हातभट्ट्या पेटतात। जिल्ह्या शेजारील नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतून दारूची खेप जिल्ह्यात पोहोचते। सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच पुढील 2 ते 3 दिवस उत्तर कोकण ते उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलंय। उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात हे विमान थेट एका इमारतीवर आदळलंय। या दुर्घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते। दरम्यान या विमानाच्या पायलटला अपघात होण्याची चाहूल लागली होती असं समोर आलंय। त्याने एक अल्पकालीन संदेशही पाठवला होता अशी माहिती डीजीसीने दिली आहे। अहमदाबाद विमान अपघातात 50हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। दिल्ली पोलिसांच्या दक्षिण जिल्हा पथकानं भारतातील विविध भागात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी जवळपास 134 बांगलादेशी नागरिकांना भारतातून त्यांच्या देशात परत पाठवले। या नागरिकांमध्ये 38 महिला आणि 43 मुलांचाही समावेश आहे। ही कारवाई 14 वेगवेगळ्या ऑपरेशन्स अंतर्गत करण्यात आली आहे। अत्याचाराची एक भयंकर घटना गोव्यात घडली आहे। या घटनेत 3 अल्पवयीन मुलींवर 2 तरुणांनी अत्याचार केला। या प्रकरणी उत्तर गोवा जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसच्या मालक आणि व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या 4 झाली आहे। 11, 13 आणि 15 वयोगटातील आणि त्याच इमारतीत राहणाऱ्या मुलींवर 7 आणि 8 जून रोजी कलंगूट परिसरातील गेस्ट हाऊसमध्ये 2 तरुणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे। जवळपास एका महिन्यानंतर एका महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय। 2 पुरुषांशी अनैतिक संबंध असलेल्या मृत महिलेला 2 लहान मुलेही आहेत। आईच्या अशा बाहेरख्यालीपणामुळे मुलं पोरकी झाली आहे। महिलेची हत्या 2 लोकांनी नियोजन करून केली आणि तिचा मृतदेह पुरण्यात आला होता। आंध्र प्रदेशातील बापटला येथील वेताप्लेम मंडल येथील रमणपेटा येथील महिलेची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली आहे। नवऱ्यासह सासरच्या मंडळींना झोपेच्या गोळ्या देऊन जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 33 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे। चैत्रा असे या महिलेचं नाव असून तिने विवाहबाह्य प्रेमसंबंधातून हे कृत्य केल्याचं समोर आलंय। कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात हा प्रकार घडलाय। नवऱ्याला संशय आल्याने त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी चैत्राला अटक केली। शेख हसीना यांची ऑनलाईन भाषणे बंद करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे अंतरिम मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। हसीना यांची भाषणांमुळे बांगलादेशात संतापाची भावना उसळत असल्याचा दावा युनुस यांनी केलाय। युनुस म्हणाले की त्यांनी पंतप्रधान मोदी यांना यामध्ये हस्तक्षेप करण्यास आणि हसीना यांना भविष्यात अशी विधाने करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले, ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं, ही सोशल मीडिया आहे, तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत। पाकिस्तानात गंभीर जलसंकट निर्माण झालंय। पाकिस्तानमधील इंड्स रिव्हर सिस्टीम अथॉरिटीने सांगितलंय की जितके पाणी मिळाले त्यापेक्षा 11,180 क्युसेक पाणी जास्त सोडले आहे। पाकिस्तानमधील 2 प्रमुख जलाशय म्हणजे सिंधू नदीवरील तरबेला आणि झेलम नदीवरील मंगला येथील जलस्तर मृत साठ्यावर आले आहेत। त्यामुळे सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी गंभीर संकट निर्माण झालंय। बांगलादेशात गेल्या 1 वर्षांपासून धार्मिक कट्टरतावाद्यांचा उच्छाद सुरू आहे। बांगलादेशाची पूर्व पाकिस्तानकडे वाटचाल सुरू झाली आहे। दंगेखोर हिंदूंना लक्ष्य करतात। त्यातच बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिणारे गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांची हवेली नष्ट करण्याचा प्रयत्न दंगेखोरांनी केलाय। सिराजगंज जिल्ह्यात टागोर यांच्या वाडवडिलांची मोठी संपत्ती आहे, तिथे जुना बंगला आहे। दंगेखोरांनी त्याची तोडफोड केल्याचं समोर आलंय।
या प्रकरणाचा तपास करत असल्याचे थातूरमातूर उत्तर स्थानिक पोलिसांनी दिलंय। विशेष म्हणजे ही वास्तू पुरातत्व खात्याकडे आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट क आणि ड च्या 490 जागांसाठी भरती होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2025 आहे। इच्छुक उमेदवार 10 जून 2025 पासून KDMCच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात। प्रशासकीय, वैद्यकीय, अभियांत्रिकी, अग्निशमन, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील पदांसाठी ही भरती आहे। अर्जदारांनी वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे। राज्यातील केंद्रीय 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रेंगाळत असल्याने विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ झाले आहेत। प्रवेश प्रक्रियेत 0 फेरीचे प्रवेश बुधवारी प्रसिद्ध होणार होते, मात्र हे प्रवेश सुधारित वेळापत्रकानुसार आज गुरुवारी सकाळी 9 वाजता कॉलेज स्तरावर जाहीर झाले आहे। त्याची माहिती कॉलेजांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध झाली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यानंतर कॉलेजांनी विद्यार्थ्यांना संपर्क करून 14 जूनला सायंकाळी 6 पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिलेल्या प्रवेशांपोटीच्या शुल्काची प्रतिपूर्ती खासगी विनाअनुदानित शाळांना करावी असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच तामिळनाडू सरकारला दिलाय। त्याचबरोबर केंद्र सरकारने सर्व शिक्षण अभियानापासून शिक्षण हक्क कायदा वेगळा करावा आणि त्याच्या निधीचे वाटप वेगळेपणाने करावे असे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत। वोडाफोन आयडियाने मुंबई, दिल्ली, चंदीगड आणि पटना नंतर देशातील आणखी एका मोठ्या शहरात 5G सेवा सुरू केली आहे। खराब आर्थिक परिस्थितीमुळे कंपनीने आपली 5G सेवा सुरू करण्यास विलंब केला होता। वोडाफोन आयडियाचे 5G रिचार्ज प्लॅन 299 रुपयांपासून सुरू होत आहे। 28 दिवसांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंगसह अनलिमिटेड 5G डेटा दिला जातोय। शिवाय वापरकर्त्यांना दररोज 1 GB 4G डेटा आणि 100 मोफत SMS लाभ देखील मिळतोय। विटी बाजारातील गुंतवणूकदारांचे UPI व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड सेबीने एक मोठं पाऊल उचललंय। सेबीने व्हॅलिड UPI पेमेंट सिस्टीम सुरू केली असून नोंदणीकृत नसलेल्या संस्थांकडून गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्या फसव्या कारवायांना आळा घालण्यासाठी सेबीने ही नवीन UPI पेमेंट सिस्टीम आता अनिवार्य केली आहे। ॲनिमल दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा त्यांच्या पुढील चित्रपट स्पिरिट साठी चर्चेत आहे। दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून दिसणार आहे। अलीकडेच दीपिका पादुकोणला कामाच्या वेळेसह चित्रपटात काम करण्यासाठी तिच्या अटींवर मान्यता न मिळाल्याची बातमी आली होती। त्यानंतर तिने चित्रपट सोडला होता। आता असं म्हटलं जातंय की अल्लू अर्जुननं संदीप रेड्डी यांच्या चित्रपटातून माघार घेतली आहे। दीपिका पादुकोणनं अलीकडेच अल्लू अर्जुन बरोबरच्या तिच्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे, ज्याचे दिग्दर्शन ॲटली करतायत। भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे। यावेळी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची टीममध्ये निवड करण्यात आली नाही। याच दरम्यान त्याच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे। ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ते 25 फायनलच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचलाय। त्याने ICC टुर्नामेंट्सच्या फायनलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय। लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर त्याने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।